नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत सांबार वडी. सांबार वडीसाठी लागणारे साहित्य: मिरची, कांदा, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, खोबऱ्याचा कीस आणि जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट आणि चटणीसाठी लागणार आहे दही. आता मसाले पाहूया. खसखस, जिरा आणि मोहरी, धणे पावडर, लाल मिरची पावडर आणि हळद आणि थोडा काळा मसाला आणि मीठ आणि सांबार. कांदा आपण बारीक कापून घेतलेला आहे, मिरची पण बारीक कापून घेतलेली आहे आणि सांबार पण छान बारीक कापून घेतलेला आहे. आणि आता आपण मसाल्याची तयारी करणार आहोत. आता आपण कढईत तेल टाकूया. तेल गरम झाले की जिरा मोहरी, जिरा मोहरी तडतडली की मिरची घालूया आणि कांदा. कांदा छान गुलाबीसर परतून घेऊ. आता कांदा थोडा गुलाबीसर झालेला आहे. यात आपण टाकणार आहोत खसखस. खसखस थोडीशी तेलात परतून घ्यायची. त्यानंतर त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. ती पण छान परतून घ्यायची तेलात. मी थोडे मटर पण टाकले आहे, पण त्या आपल्या आवश्यकतेनुसार. आपल्याला आवडत असेल तर टाकायचे, नाहीतर नाही. अद्रक लसूण छान परतून घेतलं की त्यात हळद, तिखट, धणे पावडर आणि काळा मसाला हे सर्व टाकून छान परतून घ्यायचं. मसाला थोडा परतला की त्यात आपण शेंगदाणा कूट घालू 1 वाटी. तो पण छान परतून घ्यायचा आणि त्यातच 1 वाटी खोबरा कीस घालायचा. आणि मीठ घालायचं. थोडी साखर. या सर्व मसाल्याला छान 5 मिनिट परतून घ्यायचं आणि त्यात काजू आणि किसमिस थोडा घालायचा. तो पण छान परतून घ्यायचा. गॅस बंद करून द्यायची आणि 4 किंवा 5 वाट्या अंदाजे सांबार टाकायचा त्यात. तो पण छान परतून घ्यायचा आणि सर्व मसाला थंड होऊ द्यायचा. अशा रीतीने आपला सांबार वडीचा मसाला तयार झालेला आहे. सांबार वडीच्या पात्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी मैदा, 1 वाटी बेसन, थोडं अद्रक लसूणची पेस्ट, मीठ,
ओवा, थोडंसं त्यात घालायसाठी सांबार, हळद, तिखट, धने पावडर, हा मैदा, 1 वाटी बेसन, अद्रक लसूणची पेस्ट, ओवा छान हातावर चोळून ओवा, मीठ आपल्या आवश्यकतेनुसार, हळद, 1 चम्मच तिखट, 1 चम्मच धने पावडर आणि थोडासा सांबार. आणि मोहन. हे सर्व साहित्य हाताने छान मिक्स करून टाकायचं. आपण घातलेलं मोहन सर्व पिठाला छान एकजीव मळून घ्यायचं. आता पाणी टाकून छान कडकसर गोळा तयार करून घ्यायचा. हा सांबार वडीचा गोळा तयार झाला आहे. याला 15 मिनिटे असंच मुरू द्यायचं, झाकून ठेवून द्यायचं. अशा प्रकारे आपण ही सांबार वडीचे पात्याचे गोळे करून घेतलेले आहेत. हा मसाला आता ही मी पोळी लाटते आहे. प्रकारे आपण ही पाती लाटलेली आहे. आता यात आपण मसाला भरणार आहोत. मसाला भरून अशा प्रकारे ही आपल्याला चांगली बंद करून घ्यायची आहे, पाण्याचा हात लावून. आणि अशी हातावर घेऊन याला छान दाबून घ्यायची. आणि लगेच तेलात सोडायची. तेल मंद आचेवरच राहू द्यायचं आणि थोडं थोडं असं वर तेल टाकायचं. 2 मिनिटानंतर तिला परतून घ्यायची. अशा प्रकारे ही खरपूस लालसर तळून काढायची. आता आपण बनवणार आहोत सांबारवडीसाठी दह्याची चटणी. त्यासाठी लागणारे साहित्य: दही, साखर, मीठ, अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर. दही, थोडा अद्रक लसूण, मीठ आणि
1 चम्मच साखर आणि थोडीशी कोथिंबीर. हे आपल्याला सगळं मिक्स करून थोडंसं पाणी. रीतीने आपली दह्याची चटणी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपली सांबार वडी तयार झालेली आहे.